नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 11th ऑफ ऑगस्ट आणि स्वागत आहे तुमचं फुल टाईम ट्रेडिंगच्या डे 22 मध्ये. तर चला बघूयात आज आपण बँक निफ्टीला कसं ट्रेड करणार आहोत. तर हा सुरू आहे बँक निफ्टीचा लाईव्ह चार्ट. हे तुम्ही बघू शकता 30 मिनिट्स आहेत आणि हे 15 मिनिट्सचा चार्ट आहे. याच्या पहिले तर आपण कालचा एक व्हिडिओ बघूयात, की आपली कालची एनालिसिस काय होती. की हे जे बायर्स आहेत ज्यांनी इथे पोझिशनली लाँग गेले आहेत, त्यांचा एकदा देखील स्टॉप लॉस इकडे हिट झाला नाहीये. तर ट्रेडिंग लॉजिक हीच आहे की या लेव्हलपर्यंत जिथून एक प्रिव्हियस ब्रेकआउट आलाय, ॲट लीस्ट 57,200 पर्यंत तरी डाउन मूव्ह येऊ शकते. तर जसं की आपलं ट्रेडिंग लॉजिक होतं, की ॲट लीस्ट 57,200 पर्यंत या लेव्हलपर्यंत डाउन मूव्ह येऊ शकते. आता काल आपण त्या लॉजिकने ट्रेड घेतला होता, पण काल ते अनफोल्ड तसं झालं नाही. पण प्राइसने आज तशीच डाउन मूव्ह दिली पहिल्या 30 मिनिटाच्या कॅन्डलमध्येच आणि एक्झॅक्टली 57,200 पर्यंत प्राइस आली आणि तिथून एक आता ही रिट्रेसमेंट टाइप आली आहे. आता आजचं ट्रेडिंग लॉजिक काय आहे हे समजून घेऊयात. आता हे मी जरी हे एवढी मोठी डाउन मूव्ह आहे, एवढी स्ट्रेंथ दिसते सेलरची, तरी देखील मी एक लाँग साइडला ट्रेड प्लॅन करत आहे. त्याच्यामागे लॉजिक काय आहे? चला बघूयात. तर पहिले तर आपण ट्रेड पंच करूयात, की मला एक लाँग साइडला ट्रेड पंच करायचा आहे. मी प्लॅन करतोय 57,300चं एटीएम पुट ऑप्शन शॉर्ट करायचं आणि आपण एक चांगली प्राईससाठी वेट करतोय फक्त. मी 2 मिनिटामध्ये तुम्हाला अपडेट करतो मी जसा ट्रेड पंच करेल. मी प्राइसला एक्सपेक्ट करतोय ॲटलीस्ट हे 57,300च्या थोडं खाली आली, की लगेच एक लाँग साइडचा ट्रेड मी पंच करणार आहे. पण आय गेस प्राइस इथूनच रिव्हर्स व्हायचे चान्सेस वाढलेत. सो बघूयात काय होतंय ते. तर याच्यामागचं लॉजिक काय आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पहिले, की हे तुम्ही बघू शकता एक डाउन मूव्ह आली आहे एकदम स्ट्राँग. पण तुम्ही जर आता हे ओव्हरव्ह्यू बघितलं, तर हे एक स्ट्राँग अपट्रेंड टाइप आहे. एकदा पण असं सेलर्स ॲक्टिव्ह झाले नाहीयेत आणि सेलर्स फर्स्ट टाईम ॲक्टिव्ह झालेत आज. मग सेलर जर आता आज ॲक्टिव्ह झालेत, तर ऑब्व्हियसली जे हे बायर्स आहेत, हे ट्राय करणार हे एरियाज डिफेंड करायचे. जे काही सपोर्ट झोन आहेत, ते डिफेंड करायचे बायर्स ट्राय करणार. जर हे मल्टिपल टाईम टेस्ट झाले असते, तर ऑब्व्हियसली चान्सेस होते, की ते ब्रेक होऊ शकतात. पण सेलर्स हे फर्स्ट अटेम्प्ट देतायत प्राइसला खाली आणायचा. मग जेव्हा पण सेलर्स फर्स्ट अटेम्प्ट देतात, तेव्हा ऑब्व्हियसली बायर्स डिफेंड करणार. मग ट्रेडिंग लॉजिक आता बनलंय काय ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर इथे तुम्ही बघू शकता, की स्ट्राँग 500 पॉइंटच्या डाउन मूव्ह नंतर स्लो अँड स्टेडी बायर्स प्राइसला असं वरती घेऊन जातायत. मग इथे तुम्ही बघू शकता, एक इथे हायर हाय बनवलं, अगेन लो बनवलं आणि हे हाय ब्रीच करून प्राइसने परत वरती एक हायर हाय बनवलंय. म्हणजे एका छोट्या टाईम फ्रेमवर एक अपट्रेंड सेट झालाय. आता एक क्वेशन तुम्ही स्वतःला विचारा, जर सेलर्स एवढे स्ट्राँग आहेत, तर सेलर्सनी अलाऊ केलं असतं का बायर्सला एक हायर हाय बनवायला? अजिबात नाही. प्राइसने इथून तरी रिव्हर्स केलं असतं किंवा या लेव्हलपासून तरी रिव्हर्स झाली असती. पण इथे आपल्याला ते बघायला मिळत नाहीये. इथे बायर्सने कम्फर्टेबली हायर हाय सेट केलाय. जे म्हणतं की लोअर टाईम फ्रेम सगळे 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट आणि 30 मिनिट देखील हे सगळे एक अपट्रेंडमध्ये आहेत. मग आता लॉजिक काय आहे? मी एक्स्पेक्ट करतोय एक लाँग साइडला ट्रेड. कारण इथे एक बेस देखील बनलाय. इथे तुम्ही बघू शकता प्राइसने हॉल्ट केलंय दीड ते 2 तासांसाठी आणि त्याच्यानंतरनं एक ब्रेकआउट आलाय. पण कारण प्रिव्हियसली सेलर्स आता एवढे स्ट्राँग आहेत, मग मी वेट करतोय जेव्हा आपल्याला एक एंट्री आपली एकदम चीप रेटमध्ये मिळेल. मग एक चीप रेट होता इकडे या लेव्हल्सला. पण तुम्ही इथे बघू शकता प्राइसने ऑलरेडी रिट्रेस केलंय आणि जी आपली बायिंग प्राइस होती त्याच्या प्राइस ऑलरेडी वरती गेलंय खूप आणि आपण एक्स्पेक्ट करत होतो की या लेव्हलपर्यंत प्राइसला येऊ दे. मग आपण लाँग एंट्री घेणार. पण ऑलरेडी आपलं अराउंड 1:1 चं तरी प्रॉफिट इथे झालं असतं, पण हरकत नाही. आपल्याला अजून ट्रेड मिळतील, अजून टाईम आहे 2 तास. 2 तासात आय होप एखादा चांगला ट्रेड मिळेल आपल्याला. ही कॅन्डल जरी आपण आता 17 मिनिटामध्ये इथे क्लोज झाली आणि हाय क्रॉस केलं नाही, तरी देखील मी इथे एक लाँग साइडची एंट्री प्लॅन करणार आहे. बघूयात कॅन्डल्स क्लोज कसे होतायत त्याच्या बेसिसवर मी डिसाईड करेल. तर मी तुम्हाला अपडेट करेल एंट्री केल्यानंतर. बघूयात काय होतंय ते. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, की जशी की आपली ट्रेडिंग आयडिया होती, की आपण लाँग करणार होतो अराउंड या लेव्हलच्या आसपास आणि आपलं आरामशीर 1.3 आरचं टार्गेट झालं होतं. पण इथे आता करायचं काय?
फोमोमध्ये मी इथे एंट्री घेतली असती तर अगेन आपण ट्रेडमध्ये ट्रॅप झालो असतो. तर ट्रेडर्स लोकांनी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी लक्षात ठेवली पाहिजे, की असं खूप वेळा होईल, की असं तुम्हाला वाटणार तुम्हाला एक कन्व्हिक्शन असणार, की प्राईस वरती जाईल, सेटअप देखील बनेल, जसं की माझा इथे बनला होता. पण आपली एंट्री मिस झाली. मग भले ते कुठल्या पण कारणाने असो. मग त्याच्यामुळे ट्रेडच्या मागे पळायचं नाही आणि रँडम जागेवर एंट्री नाही करायची. आता जर मी रँडमली इथे वरती एंट्री केली असती, तर ऑब्व्हियसली माझा अगेन स्टॉप लॉस हिट झाला असता. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जर तुमचा सेटअप मिस झालाय, तर जाऊ द्या, काही हरकत नाही. पुढचा ट्रेड येईल आपल्याला तेव्हा आपण एंटर करूयात. पण फोमोमध्ये जाऊन कुठे पण असं रँडमली एंट्री करू नका. कारण मेजॉरिटी ऑफ लॉसेस तर ट्रेडर्सचे तसेच असतात, की इमोशन्समुळे झालेले किंवा रूल्स फॉलो नाही केले म्हणून झालेले. जर सेटअप वाईज गेलो तर ऑब्व्हियसली खूप कमी चान्सेस असतात, की ट्रेडर असा स्ट्रगल करेल प्रॉफिटेबल होण्यासाठी. तर आता दुसरी ट्रेडिंग आयडिया काय बनू शकते? आता तर जो आपला ट्रेड होता तो तर मिस झाला आपला. कारण ऑलरेडी ते टार्गेटच्या अराउंड जाऊन आली प्राइस. आता जशी प्राइस दिसतीये, मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, की जसं तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला सुरुवातीला आणि आपण डिस्कस केलं होतं, की हा जो अँगल आहे तो बिअरिश आहे आणि हे जे 1-2 आठवड्यात प्राइस वरती गेली आहे, इथून एक रिट्रेसमेंट एक्स्पेक्ट करत होतो, जी की आली. आता अगेन तुम्ही जर सेम गोष्ट एका छोट्या टाईम फ्रेमवर बघितली, अझ्युम करा अझ्युम हे आता इंट्राडे चार्ट आहे. 30 मिनिटचा आणि हा 15 मिनिटचा. तुम्हाला सिमिलर सिनेरिओ दिसतोय का? ही एक डाउन मूव्ह आली आहे आणि हे डाउन मूव्हचा तुम्ही इग्नोर करा. फॉर नाऊ तुम्ही फक्त हे कन्सिडर करा, की हे प्राइस कंटिन्युअसली वरती चालली आहे. आता जे आपल्याला इकडं दिसलंय, जे मोठ्या टाईम फ्रेमवर कंटिन्युअसली प्राइस वरती चालली होती आणि एक फर्स्ट पुलबॅक होता आणि बायर्सने हा डिफेंड केला. आता सेम लॉजिक आपण इकडे वापरू शकतो का? की प्राइस वरती चालली आहे स्लो अँड स्टेडी, एकही रिट्रेसमेंट आलेली नाहीये आणि बायर्स स्लो अँड स्टेडी प्राइसला वरती घेऊन चाललेत. मग जेव्हा सेलर्स ट्राय करतील अशी एखादी इथे रेड कॅन्डल बनेल मोठी, तर तुम्हाला काय वाटतंय आता सेम लॉजिक वापरून आपण काय केलं पाहिजे? तर ऑब्व्हियसली इकडे कुठेतरी लाँग केलं पाहिजे. जर प्राइस इकडे क्लोज झाली एक स्ट्राँग रेड कॅन्डलनी, तर हे सेलर्सचा फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे प्राइसला खाली घेऊन जाण्याचा. आणि कारण की प्रिव्हियसली इथे आता बायर्स स्ट्राँग आहेत, तर आपण एक्स्पेक्ट करू शकतो की इथून अगेन थोडीशी अपमूव्ह येऊ शकते आणि आपलं टार्गेट देऊ शकतात. मग त्याच लॉजिकने मी इथं वेट करतोय. आता इथे 2 गोष्टी आहेत, की 2 ट्रेडिंग आयडिया बनतात. एक जी मी तुम्हाला आत्ता सांगितली, आपण लाँग करू शकतो या लेव्हल्सला जेव्हा सेलर्स फर्स्ट अटेम्प्ट देतील आणि एक मोठी कॅन्डल बनवायचा ट्राय करतील तेव्हा. किंवा दुसरी गोष्ट आहे, की जेव्हा प्राइस इकडे एक वीक बायिंग कॅन्डल बनेल. आता ही तर ऑलरेडी वीक क्लोज झाली आहे आणि मग इथे अजून एखादी जर वीक क्लोज झाली, तर इथे कुठेतरी आपण सेल करू शकतो. पण टार्गेट आपण एक मोठं एक्स्पेक्ट नाही करू शकत. भले प्रिव्हियसली स्ट्राँग सेलिंग झाली आहे, पण आज तरी बायर्स ट्राय करतायत, की ही लेव्हल डिफेंड करायची. तर आज आपण मोठं टार्गेट डाउन साइडला एक्स्पेक्ट नाही करू शकत आणि जरी आपण इकडे सेल केलं, तरी आपण अराउंड या लेव्हल्सला किंवा या लेव्हल्सला एक्झिट करून देऊ. तर या 2 प्रकारे मी आता ट्रेड प्लॅन करतोय. काय अनफोल्ड होतंय, कसं अनफोल्ड होतंय, मी कसा ट्रेड घेतोय, ते तुम्हाला मी घेतल्यावर अपडेट करेल किंवा नाही घेतलं तरी अपडेट करेल. चला बघूया काय होतंय ते. तर मित्रांनो फायनली आपण एक ट्रेड घेतलेला आहे. जसं की आपण डिस्कस केलं होतं, की प्राईस जर आपल्याला या लेव्हलला मिळाली, तर एक शॉर्ट साइडची एंट्री मी प्लॅन करेल. तर त्याच ट्रेडिंग लॉजिकच्या बेसिसवर मी फायनली या लेव्हल्सला इथे शॉर्ट केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही माझे ऑर्डर बुक. आपण शॉर्ट केलंय 57,400 चं कॉल ऑप्शन 2 लॉट आणि हे सुरू आहेत माझे पोझिशन्स. करंटली आपल्याला 300-350 चा प्रॉफिट सुरू आहे. स्टॉप लॉस आपण ठेवला आहे 50 पॉइंटचा. म्हणजेच स्पॉटवर जर बघायला गेलं तर अराउंड 100 पॉइंटचा स्टॉप लॉस बसतो. अराउंड या लेव्हलच्या आसपास. तर ट्रेडिंग लॉजिक मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेली होती. टार्गेट मी खूप जास्त मोठं एक्स्पेक्ट नाही करत आहे. या कॅन्डलच्या लोपर्यंत प्राईस आली तर मी एक्झिट करून देणार आहे. कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं, बायर्स कंटिन्युअसली स्ट्रेंथ दाखवत आहेत त्यांची. मग कुठून बायर्स परत किक इन होतील आणि प्राईस परत रिव्हर्स होईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे मी आज मोठं टार्गेट ठेवणार नाहीये सेलिंग साइडला आणि इमिडिएटली एक्झिट करणार आहे जेव्हा 1:1 आपलं अचीव्ह होईल किंवा 57,300 च्या लेव्हलच्या आसपास. तर हे बघू शकता काय सुरू आहे आपण. 1 मिनिट मी पोझिशन्स ओपन करतो. हे आहेत माझे पोझिशन्स. इकडे ओपन करतो.
आपण एकच चार्ट ओपन ठेवूयात अराउंड 3 मिनिट्स. ठीक आहे. तर आपण मार्क करूयात, शॉर्ट केलं होतं आपण त्या लेवल्सला. स्टॉप लॉस होता आपला अराउंड 100 पॉईंट्सचा आणि तर टार्गेट देखील आहे आपला 100 पॉईंट्सचा अराउंड या कॅन्डल लोच्या इथे आसपास. बघूयात काय होतंय ते. मी तुम्हाला अपडेट करेल. आता करंटली 200-300चा प्रॉफिट सुरू आहे, ब्रेक इव्हनला सुरू आहे. जसं जसं ट्रेड अनफोल्ड होईल तसं तसं मी तुम्हाला अपडेट करत जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटामध्येच आपला अराउंड 1000 रुपयाचा प्रॉफिट सुरू आहे. प्रॉब्लेम एवढाच आहे की सेम कॅन्डलने हे लो ब्रीच नाही करायला पाहिजे प्रिव्हियस कॅन्डलचं. जर हे ब्रीच केलं तर प्राइस ॲक्शनमध्ये थोडीशी गडबड होईल आणि मग चान्सेस आहेत की प्राइस परत थोडं रिव्हर्स करायचा ट्राय करेल आणि तोपर्यंत मार्केट टाइम क्लोज होईल. मग आपला ना स्टॉप लॉस ना टार्गेट असा सिनॅरिओ क्रिएट होईल. तर ही जर कॅन्डल इथेच कुठेतरी क्लोज झाली किंवा या लोच्या वरती क्लोज झाली तर मग हाय चान्सेस आहेत की आपलं टार्गेट आपल्याला देऊन जाईल मार्केट. बघूयात काय होतंय ते. फक्त हे राहिलेले 4 मिनिटांमध्ये या कॅन्डल लो ब्रीच नाही झाला पाहिजे. ब्रीच जरी झाला तरी एक फ्लिक येईल, मग चान्सेस आहेत की त्या फ्लिकमध्ये आपलं टार्गेट मिळेल. पण थोडीशी प्रोबॅबिलिटी कमी होतीये. बघूयात काय होतंय ते. करंटली अराउंड 700-800 रुपयांचं प्रॉफिट सुरू आहे. मी तुम्हाला अपडेट करत जाईल. तर प्राईसने इथे एक डाउन मूव्ह दिली आहे आणि करंटली आपल्याला अराउंड 1300 किंवा 1500 रुपयाचं प्रॉफिट सुरू आहे. बघूयात काय होतंय ते. आता सिनॅरिओ असा क्रिएट झालाय की जर बायर सेलर्सने हा अँगल ब्रेक केला, हा वाला, तर याच्यानंतरनं बायर्स कुठल्या पण लेव्हलने किक इन होऊ शकतात आणि परत एक रिव्हर्सल येऊ शकतं. त्याच्यामुळे आपण एक कन्झर्वेटिव्ह टार्गेट ठेवलंय, जे की आहे 57,300 लेव्हलचं. जसं इथे प्राइस अप्रोच करेल या लेव्हल्सला, मी इथे एक्झिट करणार आहे. माईट बी मग ती फ्लिक खालीपर्यंत देखील जाऊ शकते. बट हरकत नाही, कारण आपल्याला थोडं कन्झर्वेटिव्हली ट्रेड करायचं आहे आणि सिनेरिओ जसा दिसतोय तसा सेलर्सच्या अगेन्स्ट आहे. सो बेटर हेच आहे की कन्झर्वेटिव्ह टार्गेट ठेवा, जेव्हा प्रोबॅबिलिटी तुमच्या अगेन्स्ट असेल आणि त्याच्या अकॉर्डिंग काम करा. आता सेलर्स ऑलमोस्ट त्या लेव्हल ब्रेकच्या आसपासच आहेत. आता जेव्हा इथे फ्लिक देतील तेव्हा समजेल आपल्याला की बायर्स ट्राय करतायत का हे लेव्हल डिफेंड करायची, हा बेस डिफेंड करायचा. बघूयात काय होतंय ते. करंटली अराउंड 1,500 रुपयाचा प्रॉफिट सुरू आहे. मी तुम्हाला अपडेट करतो काय होईल ते. तर इथे बघू शकता तुम्ही अराउंड 2,000 रुपयाचा प्रॉफिट सुरू आहे. टार्गेट आपलं अजून स्पॉटवर आलेलं नाहीये. अजून 30 ते 40 पॉइंट अजून बाकी आहे टार्गेट अचीव्ह होण्यासाठी. मग प्रॉफिट कितीही असू दे, आपण तेव्हा एक्झिट करणार आहोत. कारण थोडंसं प्रोबॅबिलिटी कमी आहे डाउन मूव्हची. तो बिलकुल रिस्क घ्यायची नाही आपल्याला. जर ही कॅन्डल ॲज अ डोजी क्लोज झाली, म्हणजे अगेन थोडी वरती क्लोज झाली, तरी देखील आपण एक्झिट करणार आहोत. कारण अगेन मग चान्सेस आहेत की परत बायर्स येऊ शकतात डोजी नंतर. त्याच्यामुळे मी बिलकुल रिस्क घेणार नाहीये. तो पुढच्या 5 ते 6 मिनिटांमध्ये कळेल नक्की आपण किती प्रॉफिट अँड लॉस करतोय ते. कारण मी इरेस्पेक्टिव्ह काही पण होऊ दे, मी एक्झिट करणार आहे. जर ही कंप्लीटली प्राइस रिव्हर्स झाली आणि इथे क्लोज झाली, तर माईट बी मी होल्ड करेल माझा ट्रेड. कारण मग अजून चान्सेस आहेत की पुढच्या अर्ध्या तासामध्ये अगेन खाली डाउन मूव्ह येऊ शकते. बघूयात काय होतंय ते. करंटली आपला अराउंड 1600-1700 रुपयाचा प्रॉफिट सुरू आहे. सेलर्स तर ट्राय करतायत खूप, पण जेव्हा पण अशा केसमध्ये डाउन मूव्ह येते, तेव्हा डाउन मूव्ह एकदम स्लो अँड स्टेडीच असते. मग एक अचानक खाली डाउन फ्लिक येते. खूप फास्ट असणार ती फ्लिक. मग त्या फ्लिकमध्ये तुम्हाला ट्राय करायचं आहे की एक्झिट करायला. ती अशी फ्लिक आय गेस आता येत आहे आणि आपलं टार्गेट देखील अचीव्ह होईल मला वाटतंय. 654, 655. मी प्रीमियमवर 50 पॉइंटचं टार्गेट सेट करून ठेवलंय. बट जरी ते स्पॉटवर आपलं अचीव्ह झालं तरी देखील मी एक्झिट करणार आहे. बघूयात काय होतंय ते. 5 मिनिटांवर तर कॅन्डल ठीक आहे. चान्सेस आहेत की थोडं प्राइस रिव्हर्स होऊ शकते इथून. एक खाली फ्लिक मिळाली अजून इथपर्यंत ठीक आहे. नाहीतर अगेन 5 मिनिटावर तर व्यवस्थित वाटत नाहीये मला.
एक 20-30 पॉईंटने आपलं टार्गेट पेंडिंग आहे. त्याच्यासाठी आपण वेट करतोय. बघूयात, घाई नाही करायची आहे, वेट करायचं आहे टार्गेटसाठी. मी तुम्हाला अपडेट करेल एक्झिट केल्यानंतर. तर प्राइस परत थोडी रिव्हर्स व्हायला लागली आहे, पण हरकत नाही, कारण आपण आपला स्टॉप लॉस आता ट्रेल केलेला आहे अराउंड 682च्या आसपास. म्हणजे मी तुम्हाला हे चार्ट ओपन करून दाखवतो. आपण शॉर्ट केलं होतं अराउंड 692च्या लेवल्सला आणि स्टॉप लॉस होता आपला अराउंड 40 to 50 पॉईंटचा. इथे आपलं 1:1च्या अराउंड प्रॉफिट सुरू होता. थोडे 10-5 पॉईंट कमी होते. पण माझा स्टॉप लॉस मी ट्रेल केलाय आता ब्रेक इव्हनच्या पण खाली. म्हणजे वर्स्ट केस सिनारिओ आपला असणार आहे एक छोटासा प्रॉफिट. अराउंड 500 ते 600 रुपये प्रॉफिटमध्ये आपला वर्स्ट केस सिनारिओ आहे आणि ते घेऊन आपण एक्झिट करणार आहोत. जर प्राइस जरी रिव्हर्स झाली तरी देखील. तो हा ट्रेड आपला रिस्क फ्री झालेला आहे आता. जरी इथून प्राइस रिव्हर्स झाली तरी आपल्याला टेन्शन नाहीये. कारण आपण याच्यामध्ये लॉस नाही करणार आहे. बघूयात काय होतंय ते. 30 मिनिटवर, 15 मिनिटवर तर अजून चान्सेस आहेत. जर प्राइसने इथेच क्लोजिंग दिली, तर माईट बी पुढच्या मग कॅन्डल क्लोजिंगच्या पुढच्या 5 मिनिटामध्ये एक खाली इथपर्यंत वगैरे एक फ्लिक येऊ शकते आणि त्याच्यामध्ये आपलं टार्गेट होऊ शकतं. बघूयात काय होतंय ते. तर फायनली आपण एक्झिट केलेलं आहे आणि आज आपण अराउंड 1800 रुपयांचा प्रॉफिट बुक केलेला आहे. ही जशी कॅन्डल क्लोज झाली आहे, माईट बी आता चान्स आहेत. आता इथे अजून एक लाँग अपॉर्च्युनिटी. पण मी विचार करतोय हे घेऊ की नको? कारण जसे आता इथे कॅन्डल क्लोजिंग दिली आहे आणि इथे खाली थोडी जरी रळमण आली, तरी इथे आपल्याला मस्त प्राइस मिळून जाईल लाँग करण्यासाठी आणि टार्गेट असणार आहे हे प्रिव्हियस जे क्लोज हाय आहे, म्हणजे 57,400च्या आसपास. अराउंड आपल्याला टार्गेट मिळू शकतं अराउंड 120 पॉइंट्सचं. एक चांगली अपॉर्च्युनिटी दिसते मला लाँगसाठी. बट मी विचार करतो घेऊ की नको. जर मी घेतलं तर मी अपडेट करेल आणि सांगेल तुम्हाला. तर फायनली आजचे पोझिशन्स बघून घेऊयात, जर मी नाहीच घेतलं तर. ही होती आजची ऑर्डर बुक. 218 ला आपण ट्रेड घेतलाय, 245 ला आपलं एक्झिट आहे. म्हणजे अराउंड 20 मिनिटामध्ये आपलं जे काही प्रॉफिट आहे 1800 रुपयांचा तो आपण बुक केलाय. 1:1 तरी प्रॉफिट नाही झालाय, पण हरकत नाही, कारण प्रोबॅबिलिटी ऑलरेडी आपल्या अगेन्स्ट होती. सो जर दिसतंय तुम्हाला की इथून प्राइस रिव्हर्स व्हायचे खूप हाय चान्सेस आहेत, अराउंड 70 to 80%, तर जे काही प्रॉफिट आहे ते घेऊन एक्झिट करा इनिशियली तरी. मग नंतर जेव्हा तुमचं कॅपिटल वाढेल, एक्सपेन्स वाढेल, तेव्हा तुम्ही प्लॅन करू शकता की एक्झिट नाही करायचं, होल्ड करायचं. पण जेव्हा तुम्ही बिल्ड करताय तुमचा कॅपिटल पोर्टफोलिओ, तेव्हा हेच ट्राय करा की तुमचे प्रॉफिट बिल्डिंगकडे लक्ष द्या. सो मी एक्झिट केलं होतं अराउंड 662च्या प्रीमियमच्या आसपास. करंटली सुरू आहे 660. बघूयात, मी जर लॉंग एंट्री घेतली तर मी अपडेट करेल. तर मित्रांनो, मी एक लॉंग एंट्री लगेच घेतली आहे इथे. मी लॉंग केले अराउंड इथे. ही बघू शकता तुम्ही माझी ऑर्डर बुक. आपण लॉंग केलंय अराउंड 248ला, अराउंड 445च्या आसपास. शॉर्ट केले 57,300 पुट ऑप्शन. आता आपला व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे. सो फायनली मी जेव्हा पोझिशन्स एक्झिट करेल, ट्रेडमधून एक्झिट करेल, तेव्हाच मी तुम्हाला अपडेट करेन की काय आउटकम आहे आपल्या ट्रेडचा. करंटली ब्रेक इव्हनच्या आसपास सुरू आहे. चला मी तुम्हाला अपडेट करतो. मित्रांनो, आपण फायनली दोन्ही पण ट्रेडमधून एक्झिट केलेले आहे. हे तुम्ही बघू शकता. हा सेकंड ट्रेड होता माझा, जो मी आता रिसेंटली घेतला होता आणि त्याच्यामध्ये आपण अराउंड 700 रुपयांचं प्रॉफिट बुक केलं आहे. अराउंड या लेव्हलला अराउंड 1200-1300 रुपयाचं प्रॉफिट अगेन सुरू होता. मोर दॅन 1:1 प्रॉफिट सुरू होता, कारण याचा मी स्टॉप लॉस खूपच छोटा ठेवला होता. कारण आपल्याला डे रेडमध्ये क्लोज करायचा नव्हता. सो फायनली आपण आज प्रॉफिट बुक केलाय अराउंड 2500 रुपयांचा. असे होते आजचे 2 ट्रेड. आय होप तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंगमधून काहीतरी शिकायला मिळालं असेल नवीन. आणि हे जे नवीन आपण चालू केलंय लाईव्ह ट्रेड करायचं, लाईव्ह रेकॉर्ड करायचं, आणि थोडा तरी एक्स्ट्रा फायदा होत असेल तुम्हाला. जर होत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.